केळी बागेमधील जे पोगे आहेत ते असे खराब होत आहेत. त्यांची वाढ, बागेतील जे फुटवे आहेत, पानांची संख्या, फुटण्याची यांची वाढ ही कमी जास्त दिसते. असे पोगे आणि झाडांची वाढ पण एकसारखी होत नाही आहे. तर या ठिकाणं यावरती काम होणं गरजेचं असतं. आणि हे झालं तर केळीतून आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं. आणि ही जी पिवळसरपणा आहे किंवा इतर ज्या समस्या ह्या बागेमध्ये दिसून येत आहेत तर त्या येऊ नयेत यावरती काम करणं आत्ता गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे पोगे जाळल्यानंतरनं केळीच्या बागेतून एक समान वेण होताना किंवा गडांची एक समान वाढ किंवा एकसारख्या प्रमाणात त्यांची वेण व्हावी या संदर्भात जर सुरुवातीपासून जर काम केलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीनं केळी बागेची वेण होते. आणि जी हार्वेस्टिंग आहे किंवा जो आपला माल हार्वेस्टिंग होताना जो तोड्यांमध्ये व्यवस्थित निघणं गरजेचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त टनेज मिळणं हे अपेक्षित असतं. तर ते कमी जास्त होतं. तर त्याची कारणं म्हणजे लागवडीपासून जर योग्य बागेमध्ये जर कामं केली किंवा योग्य नियोजन ठेवलं तर केळी बागेमध्ये ज्या काही समस्या दिसत आहेत किंवा येत आहेत तर त्या येऊ नयेत. म्हणून या ठिकाणं केळी पिकाचं नियोजन हे ठेवणं गरजेचं असतं. आणि हे जे आहे अशा पद्धतीनं जे रोपं जातात किंवा अशी मरतायत तर यासाठी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. एक रोप म्हणजे किमान आपल्याला 18 रुपयाने जर हिशोब केला किंवा 22 रुपयाने धरला तर एक 600 ते 650 700 रुपयापर्यंत आपला तोटा होतो. त्यामुळं या ठिकाणं प्रत्येक रोप किंवा प्रत्येक केळीचा जे प्लांट आहे ते योग्य जोमदार वाढ व्हावी अशा पद्धतीनं नियोजन ठेवणं गरजेचं आहे. ही अशी वाढ कमी जास्त होते हे लाईन यामध्ये अशी कमी जास्त वाढ होते. आणि वाढ कमी जास्त झाली की आपले हार्वेस्टिंगच्या वेळेचे जे 2-3 किंवा 3पेक्षा जास्त वेळा बाग याची तोडणी करावी लागते. तर ती करावी लागू नये म्हणून लागवडीपासूनच काळजी घ्यावी लागते. म्हणजे रोपं आणल्यापासून लावल्यानंतरनं तिथून पुढचे जे काही आहेत पोगे भरणं, पोगे किती वेळा भरावीत, कोणते औषध वापरावीत याविषयी सगळ्यात महत्त्वाचं काम होणं किंवा करणं केळी बागेत अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचे जे परिणाम असतात किंवा त्याचे जे रिझल्ट असतात हे आपल्याला हार्वेस्टिंगच्या वेळेस दिसतात. केळीची साईज झालेली दिसते परंतु गडांचं वजन 25, 26, 27 किलोपर्यंत दिसतं. ते जे वजन आहे तर ते केळी बागेमध्ये किमान 30 किलोपासून 37, 38, 40 किलोपर्यंत गड मिळणं अपेक्षित असतं. म्हणजेच आपल्याला एक टनेज हे आपल्याला चांगलं काढायचं असेल तर सुरुवातीपासून काळजी घेणं केळी बागेमध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी मार्गदर्शन घेणं किंवा मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणं डे बाय डेज पिकामध्ये जे काही चेंजेस असतात किंवा ज्या काही न्यूट्रिशन मॅनेजमेंट करायचं असतं तर त्यावरती काम जोपर्यंत आपल्याकडून प्रॉपर होत नाही तोपर्यंत आपल्याला केळी बागेतून जी गडांची साईज, वेट, नंतरनं जे ॲव्हरेज उत्पादन पाहिजे ते आपल्याला घेता येत नाही आहे. धन्यवाद.